नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी अत्यंत महत्त्वाची बातमी। सध्या राज्याचा अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचं महासंकट ओढवलेलं आहे। एप्रिलचा हा 20 दिवस उलटून गेलेले आहेत आणि अशातच गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। अख्खा मे महिना अजून जायचा आहे। हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ अनेक भागातल्या नागरिकांवर आली आहे। 358 गावं 1026 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांना रोज किमान 250 टँकरने पाणी पुरवठा होतोय। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक टँकर्सने पाणी पुरवलं जातंय। पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांना रोज टँकरद्वारे पाणी पुरवठा होतोय। सातारा आणि पुणे जिल्ह्याला सर्वाधिक टँकर्सने पाणी पुरवठा होतोय, तर सोलापुरात 7 दिवसांआड पाणी पुरवलं जातंय। विदर्भातील पाणी परिस्थिती काहीशी चांगली आहे, मात्र विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे। नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पिण्याचं पाणी मुबलक आहे। इकडे कोकण पट्ट्यात ठाणे जिल्ह्यात अनेक गावं आणि वाडी वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवलं जातंय।